तुला बॉटल मध्ये दिलंय ना मी पाणी? नाही, काही नाही. पाणी संपलंय. मला गेला पाणी दे. हाय हॅलो नमस्कार, मी राणी अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन आणि आजच्या छानशा व्हिडिओमध्ये. डेलीच्या लाईफमध्ये आपल्या गृहिणींचं काय हो, रोजची तीच सकाळची कामं, अजून काही नवीन असेल ते सुद्धा ॲड होतं. काढते 2 मिनिटं. घरातली कामं, सकाळचा स्वयंपाक, सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक, हे कोणत्या गृहिणीला चुकलंय का? तर नाही. तर काही कारणाने तुम्हीही गृहिणी असाल तर माझ्यासोबत अगदी रिलेट करू शकता. गृहिणीने असणं म्हणजे हे काही कमी का हो? किती सारी कामं असतात आपल्याला घरातील. हे झालं की ते झालं की ते, असं काहीशी स्वतःलाही आपल्याला कधी कधी टाईम देणं होत नाही. आणि त्यातून आपल्याला लहान मूल असेल तर अगदीच तुम्ही समजू शकता. आणि त्यातून वर्किंग वुमन असेल तर तिचं अजून आपण दुःख समजू. चला मग तुमच्याशी बोलत बोलत असंच माझं कामही आवरून घेते. आता ही कामं आपल्याला रेग्युलरची जी कामं आहेत ती काही कोणाला चुकतात का हो? नाही ना. मग असंच थोडंसं साफसफाई केली तर आपल्याही मनाला शांतता आणि प्रसन्नताही वाटते की नाही. आणि मला तर OCDच आहे असं म्हणू शकता तुम्ही. मला थोडीही घाण वगैरे जमत नाही. अगदी भूक जरी लागली असेल ते जेवण नंतर करेन, पण सगळ्यात आधी घरातली सगळी कामं झाली पाहिजेत असं माझं काहीसं असतं. तुमच्यापैकीही बऱ्याच जणींचं असंच असेल. घरातील सगळी स्वच्छता वगैरे झाली तर मग आपल्याला कुठे जेवण जातं. अगदी रिलेट तुम्ही माझ्यासोबत करू शकता. कामं आवरून घेते, त्यानंतर मग किचन वटा वगैरे साफ झाला की मग दुसरे अजून कामं आपण पटापट करू शकतो. आता मायराची इथे आंघोळही राहिली, तिला सध्या मी थोडं उशिराच आंघोळ घालते. माझं किचनचे वगैरे सगळी कामं आवरली की मग मी तिला आंघोळ घालते. तिला सकाळी फार थंडी वाजते, थोडंसं खेळूनही देते. आणि आज तर जरा जास्तच केलं तिने, कारण की मी जे काम करते त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस तिला लुडबुड करायची असते. आणि आता कसं होतं, आपल्याला कामं आवरायची पडलेली असतात आणि मुलांमध्ये थोडं लुडबुड केलं की मग आपला थोडा वेळ जास्त जातो. आता फक्त पसारा बघा आमचा, एवढं सगळं लागतं आम्हाला खेळायला. आणि देव तर आमचे दररोज सोफ्यावरती बसायला येतात. हे बघा, देवबाप्पा पण इथे असतो. असा पसारा आहे. तुमच्याही घरी टॉडलर बेबी असे असतील तर तुम्ही अगदी रिलेट करू शकता. कोण आहे? हे बघ,
ते नवीन द्यायचे नवीन द्यायचे पावडर नाही लावायचे हा ते का नाही लावायचे नीट बस ना काही नाही येत फुगता येतं ना आणि इकडे आता फुगून आता फुगेल जुग जुग मम्मी आली आली गाडी आली बाबा आली गाडी आली चोक 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 आजी वरड आली आई फुगवला अगं मला नाही येत तिच्या मागे बसायचंय हा हे तर लागतंय गाडी सर्व्हिशिंगला सोडायची होती त्यामुळे गाडी पहिलं सर्व्हिशिंगला लावून आले आणि आता सर्व्हिशिंगला लावायला गेल्यावर शेजारीच दुकान होतं त्यानंतर मग मायराला तर आता खायला घ्यायचंच होतं त्यानंतर मग तिला जे आवडीचा खाऊ घ्यायचा होता तो घेतला आणि येताना आम्ही चालतच आलो आणि घरातील कामं काही संपत नाही आहेत थोडीशीच कामं जी झाली होती त्यानंतर मग गाडी सर्व्हिशिंगला लावून आले आणि त्याच्यानंतर जी राहिलेली होती ती कामं करण्यासाठी घेतली कपडे वाळवत टाकले त्यानंतर फरशी वगैरे पुसली मायराला थोडं खायला दिलं अशी सगळी कामं मला करायचे काय करायचंय करायचे नुसती लुडबुड करते बाजूला हो. दे धुवून देते आवाज बंद कर
दिवसभर कितीही कामं केली तरी आपल्या बायकांना कमीच असतात. त्यानंतर इव्हिनिंगला मस्त चहा वगैरे घेतला आणि फ्रेश झाले. त्यानंतर कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवल्या. त्यानंतर बेडशीट अंथरायचं होतं, बेडशीट वगैरे अंथरून घेतलं, उशांना खोळ लावली आणि त्यानंतर मस्त अशी देवाला दिवाबत्ती वगैरे करून घेतली. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की मला सांगा. कमेंट करा, लाईक करा आणि शेअरही करा. आणि अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. तोपर्यंत बाय, तुमची काळजी घ्या.